भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याजदरात कमी केली. अर्ध्या टक्क्यांनी ही दर कपात करण्यात आली, जी अपेक्षेपेक्षा जास्त आहे. ही सलग तिसरी दर कपात आहे. एकीकडे महागाई कमी होत असताना हा निर्णय घेण्यात आलाय. भारतात आर्थिक वाढ देखील मंदावत आहे. भारत आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. रिझर्व्ह बँकेने सिस्टीममध्ये लिक्विडिटी देखील वाढवली. लिक्विडिटी म्हणजे अर्थव्यवस्थेतील पैशांचा पुरवठा. याचा अर्थ अर्थव्यवस्थेत अधिक पैसा उपलब्ध आहे. रेपो रेट 5.5% कमी करण्यात आलाय. रेपो रेट हा असा दर आहे ज्यावर मध्यवर्ती बँक व्यावसायिक बँकांना कर्ज देते. याचा परिणाम गृह आणि कार कर्जांसारख्या गोष्टींसाठी कर्ज घेण्याच्या खर्चांवर होतो. गेल्या 3 वर्षात भारताने ठेवलेला हा सर्वात कमी रेपो रेट आहे. सर्वात पहिले रेपो रेट म्हणजे काय आपण जाणून घेऊया. बँका रिझर्व्ह बँकेकडून ज्या व्याजदराने कर्ज घेतात त्या व्याजदराला रेपो रेट म्हणतात. बँका मुदत ठेवी आणि कर्जावरील व्याजदर सामान्यतः या दराच्या आधारेच निश्चित केले जातात. मात्र आरबीआयने या दरामध्ये काही बदल केले म्हणजे बँकाही त्यानुसार तातडीने बदल करून ग्राहकांना फायदा उपलब्ध करून देतीलच असं काही सांगता येत नाही. वेगवेगळ्या कर्जांचे नियम वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे काही लोकांना त्यांच्या कर्जाच्या दरांमध्ये लगेचच बदल दिसून येऊ शकतो, तर काहींना तो दिसणारही नाही. सामान्यतः व्याजदर दोन गोष्टींमध्ये विभाजित केले जातात. पहिला आहे एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट EBLR, तर दुसरा आहे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट MCLR. यातील EBLR हा आरबीआयचा रेपो रेट, गव्हर्नमेंट ट्रेझरी बिल्स आणि मार्केट रेट्सवर अवलंबून असतो. याचा परिणाम वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज, वाहन कर्ज आणि व्यवसाय कर्ज यांसारख्या कर्जांवर होतो. म्हणजेच त्यांचे व्याजदर या घटकांवर अवलंबून बदलू शकतात. म्हणजे जेव्हा आरबीआय व्याजदरामध्ये कपात करते तेव्हा या कर्जांवर थेट परिणाम होतो. त्यामुळे या कर्जांवरील व्याजदर कमी करण्याची संधी बँकांना असते. दुसऱ्या बाजूला MCLR कॉर्पोरेट लोन्स, SME लोन्स आणि काही पर्सनल लोन्सचा देखील समावेश होतो. बँकांना ज्या दराने निधी प्राप्त झालेला असतो त्या दराच्या आधारावर बँका MCLR हा व्याजदर सामान्य ग्राहकांना लागू करतात. यालाच कॉस्ट ऑफ फंड्स, ऑपरेशनल कॉस्ट किंवा टेनर प्रीमियम असं म्हणतात. रेपो रेट काय असावा हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी आरबीआयकडे असला तरीही MCLR हा पूर्णपणे संबंधित बँकेच्या अंतर्गत पॉलिसीवर अवलंबून असतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर HDFC बँक, आरबीआय आणि एखाद्या अगदी छोट्याशा बँकेकडून कर्ज घेण्यामध्ये नक्कीच फार मोठा फरक असेल, तो याच कारणामुळे. मोठ्या बँकांना कमी व्याजदराने पैसे मिळतात कारण त्या अधिक विश्वासार्ह असतात. लहान बँकांना सहजपणे निधी मिळवण्यात अडचण येते, त्यामुळे त्यांना कमी व्याजदर मिळवण्याबाबत अधिक अडचणी येतात. म्हणून जेव्हा आरबीआय दर बदलते तेव्हा लहान बँका त्यांच्या कर्जाचे व्याजदर ताबडतोब कमी करू शकत नाही. यावर आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दर कपातींचं कारणही स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की आर्थिक वाढ आमच्या आकांक्षापेक्षा कमी आहे. देशांतर्गत उपभोग आणि गुंतवणूक वाढवणं महत्वाचं आहे, असं रिझर्व्ह बँकेचं मत आहे. वाढत्या जागतिक अनिश्चिततेमुळे हे विशेषतः अधिक आवश्यक आहे. एप्रिल आणि फेब्रुवारीमध्ये यापूर्वी केलेल्या 2 कपातीनंतर ही दर कपात करण्यात आली. आरबीआयने केलेल्या या दर कपातीवर कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना किती फायद्याचं आहे, तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीसाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.